त्याचं राजकारण करून महाराष्ट्र बंद पाडायचा, राजकारण करून जनतेला वेठीस धरायचं, हे राजकारण जे महाविकास आघाडीने केलं ते आम्हाला मान्य नाही. आम्ही देखील मागणी करतो, आपण आमच्या हातात बॅनर पाहत असाल की नराधमाला फाशी द्या, फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवा, आणि राज्य सरकारने ते केलं. सन्माननीय राज्याचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यासाठी SIT नेमली. एक सक्षम ADG लेवलची महिला अधिकारी जिच्या नेतृत्वात एक SIT नेमली गेली आणि तात्काळ त्याच्यावर कारवाई केली गेली. ज्या पोलिसांची चूक झाली त्या पोलिसांना निलंबित केलं गेलं. आणि त्यानंतर देखील एखाद्या चिमुकलीच्या झालेल्या छळाचं राजकारण करून समाजामध्ये तेढ निर्माण करायची, मुंबईपासून, नवी मुंबईपासून, पनवेलपासून बदलापूरमध्ये लोकं पाठवायची, पोलिसांवर दगडफेक करायची, केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या संपत्तीचं नुकसान करायचं, आणि जे शरद पवार म्हणतात अराजकता माजेल, ती अराजकता माजवण्याचा पहिला प्रयत्न बदलापूरमधून केला गेला. त्याचा देखील हा निषेध आहे. मला उद्धव ठाकरेंना विचारायचं आहे आपल्या माध्यमातून, मग लव जिहादमध्ये ज्या आमच्या भगिनींच्या हत्या होतात, पळवून नेल्या जातात, त्यांची क्रूरपणे हत्या केली जाते, जी उरणमध्ये झाली त्यावेळेला उद्धव ठाकरे झोपले होते. लँड जिहादमध्ये आमच्या हिंदूंच्या जागा काढून तिथे मशिदी बांधल्या जातात, त्यावेळेला उद्धव ठाकरे झोपलेले असतात. त्यामुळे हा जागर महाराष्ट्राचा आहे, हे आंदोलन नाही आहे, तर हा जागर जाणीवेचा आहे, हा जागर जाणीवेच्या महाराष्ट्राचा आहे. आणि आम्हाला या माध्यमातून जनतेसमोर एकच सांगायचं आहे की कुठलीही पीडित महिला ही आमचं कुटुंब आहे, आमची बहीण आहे, आमची लेक आहे. त्यामुळे तिच्याबरोबर राज्य सरकार, एकनाथरावजी शिंदे मुख्यमंत्री म्हणून असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, आणि संपूर्ण राज्य हे त्यांच्याबरोबर कायम आहे. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.